नवस केले तरी शरद पवारांचा पराभव होणार नाही। आता शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना हा टोला लगावल्याचं सध्या दिसतंय आणि कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत असं सरोज पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर पाहूया तर चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते आणि त्यांना सरोज पाटील यांनी नेमकं काय उत्तर दिलंय। शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो। काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे। महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं। काढा ना इतिहास, 33 महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला। हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं? तर पवार साहेबांनी केलं। केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतो म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना जुलवत कोणी ठेवलं? पवारांनी ठेवलं। पण आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे। शरद पवारांचा पराभव करणं हेच त्यांचं ध्येय हो। खोटे नाटे आरोप करायचे, वाटेल ते बोलायचं। शरद पवारांवर खेड्यात फिरा तुम्ही, एवढं लोक प्रेम करतात कारण आयुष्य त्यांचं। मी तर लहान माझ्या पाठचा आहे तो, मी पाहिले त्यांना नेहमी मुलांच्या गराड्यात गोरगरीब पोरं त्याच्या भोवती असायची। असं त्यांनी काम प्रचंड काम केले। लोक त्यांचं काम ओळखतात आणि यांनी कावळ्याच्या शापाने काही गुरु मारत नाहीत। त्यामुळे किती नवस करो, अंबाबाईला जाओ, नाही तर आणि त्या अयोध्या आता मंदिर बांधले तिकडे जाओ, शरद पवार काही पडू शकत नाही।